येवला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आणि जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा नुकत्याच येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयात उत्साहात पार पडल्या। या स्पर्धेत तालुक्यातील एकूण 14 संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता। स्पर्धा 14, 17 आणि 19 वर्षाखालील अशा 3 गटात घेण्यात आल्या। अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या 14 वर्षांखालील अंडर 14 गटाच्या अंतिम सामन्यात साई सिद्धी पौद्दार लर्न स्कूलच्या संघाने विजेतेपद पटकावले, तर 17 वर्षाखालील गटात राधिका स्कूल अंदरसूलने आणि 19 वर्षाखालील गटात SND स्कूलने प्रथम क्रमांक मिळवून बाजी मारली। स्पर्धेचे उद्घाटन येवला नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, गटनेते गणेश शिंदे, युवा नेते अमोल शिंदे, डॉक्टर अमृतचा पहिलवान सचिन साबळे, तालुका क्रीडा अधिकारी घोडके डॉक्टर किरण पहिलवान, दत्तात्रय नागडेकर, क्रीडा प्रशिक्षक श्रीकांत वाकचौरे, क्रीडा संचालक गुलाब सोनवणे, डॉक्टर अनिल कुमावत आणि भक्तराज मुंढे, प्राचार्य सोनवणे सर, ढोले सर यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या संघाचे, खेळाडूंचे आणि मार्गदर्शक प्रशिक्षकांचे उपस्थितांनी विशेष अभिनंदन केले। सर्व विजेते संघ आता जिल्हास्तरीय स्पर्धेत तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। मुक्तानंद कॉलेज स्कूल येथे तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि अतिशय आनंदाच्या खेळीमेळीच्या वातावरणात, उत्साहपूर्ण वातावरणात या स्पर्धा चालू झालेल्या आहेत। सर त्याप्रमाणे ढोले सर, सोनवणे सर आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी अतिशय मेहनत घेऊन, कष्ट घेऊन या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी झटत आहे। त्या सर्वांचं या ठिकाणी आम्ही सर्व अभिनंदन करतो आणि स्पर्धेतील सर्व खेळाडूंना शुभेच्छा। आज जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा, यामध्ये व्हॉलीबॉल मुलींचा 14, 17, 19 या गटाच्या स्पर्धा आज येवला येथील स्वामी मुक्तानंद क्रीडा संकुलात पार पडत आहे। या प्रसंगी येवल्याचे प्रथम नागरिक श्री राजूभाऊ लोणारी, त्यानंतर गटनेते गणेशभाऊ शिंदे, उपजिल्हा अध्यक्ष अमोलभाऊ शिंदे, त्यानंतर लक्ष्मीबाई साबळे, नगरसेविका गोटूभाऊ मांजरे या मान्यवरांनी या ठिकाणी प्रमुख उपस्थिती दाखवून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे। त्याच पद्धतीने आमचे तालुका क्रीडा अधिकारी शिवप्रसाद गोडके सर। शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचे अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया, याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध। आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी। आजच संपर्क साधा। अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला। तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य। सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स। आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स। विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस, येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम। आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता, चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट, मल्टीव्हिजन रेस्टॉरंट, आकाशाच्या सानिध्यात, मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा, शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा। हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास। आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो।